26 मे ते 8 जून पर्यंत पुणे पोलिसांकडून जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे आणि रात्रीच्या 10 वाजल्याच्या नंतर रस्त्यावरील खाऊ गल्ल्या असतील त्याचबरोबर ती फुटपाथावरती जे काही आस्थापने आहेत ते आस्थापने बंद करण्याचे आदेश जे आहेत ते पुणे पोलीस आयुक्तांनी दिलेले आहे। सध्या आपण पुण्यातल्या फर्ग्युसन रस्त्यावरचं हे चित्र आपण पाहू शकतो की ही जी काही आस्थापने आहेत ती 10 वाजता बंद करण्याचे पोलिसांकडून आदेश देण्यात येत आहेत। मात्र सध्या याच रस्त्यावरती पलीकडे जर बघितलं तर सध्या जे काही रेस्टॉरंट आहेत ते मात्र सुरू आहेत। मात्र जे काही आस्थापने आहेत त्या आस्थापनांना बंद करण्याचे आदेश जे पोलिसांकडून दिलेले आहेत आणि जवळपास खरं तर जी फर्ग्युसन रोडवरती रात्री उशिरापर्यंत गर्दी असती आणि आता या 15 दिवसामध्ये जमावबंदी लागू करण्यात आलेल्यामुळे रात्री 10 वाजता ही दुकाने बंद करण्याचे आदेश जे आहेत ते सध्या पुणे पोलिसांकडून देण्यात येत आहेत। जे काही आस्थापन चालवणारे या ठिकाणी आहेत आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात। खरं तर पुणे पोलिसांकडून तुम्हाला आदेश देण्यात आले आहेत की रात्रीच्या 10 वाजता दुकाने बंद करा, ह्या त्यांच्या आदेशाकडे तुम्ही कसं बघता? आदेशाकडं फक्त आम्हाला ते लवकर दुकान बंद करायला लागते, धंद्यावर परिणाम पडतो। लवकर दुकानामध्ये कस्टमर जो पब्लिक आहे निघत नाही ना, दिवसात लय ऊन असतात, गरमी पण असते, पण संध्याकाळी पब्लिक निघते बाहेर। पण आता काय 10 वाजता दुकान बंद लागतात, मोठे हॉटेल चालू असतात, खाऊ गली अखेर मागे चालू आहे। फक्त आम्हाला लय त्रास देतात, म्हणतात नाही तुम्ही 10 वाजता बंद करा, हे करा, असं करा। मोठे हॉटेल चालू असतात, बाकी मागचे खाऊ गली पण भरपूर चालू असतात काही ठिकाणी। त्याला आपल्याला म्हणतात नाही तुम्ही चालू बंद करा असं होतं। दुसरं काय नाही, एवढा पण नुकसान नाही, तरी पण थोडाफार नुकसान होतं नाही का। पुणे पोलिसांनी एक असा निर्णय घेतलाय की जे आता पुण्यामध्ये गुन्हेगारी वाढते किंवा याच्यावरती अंकुश लागण्यासाठी 10 वाजताच खाऊ गल्ल्या असतील किंवा हे सर्व आस्थापने बंद झाले पाहिजे। हे दुकानचे आणि गुन्हेगाराचे काय संबंध नाही का? हे ते जो आपसी रोड आहे सेंटर पब्लिक येतात तिथे काय असं नाही का, त्याच्याबद्दल काय होत नाही। पण आता त्यांच्या मनात काय आहे आता त्यांना माहिती आहे। तर आपला काही त्रास ह्यांच्या आमच्या दुकानामुळे तर गुन्हा वाढत नाही, बंद करून पण गुन्हेगाराला आळ बसणार आहे का? त्यांनी काय फरक पडणार आहे का असं गुन्हेगार थांबणार नाही हे नाही का, असं आमचं मान्य आहे। बाकी आता निर्णयाकडे कसं बघता तुम्ही? आता आयुक्तांच्या निर्णयाकडे कसं बघता? आता त्यांनी काय बोलले असेल तर निर्णय मागे घ्यायला हवा आहे असं तुमची काय इच्छा? काय निर्णय तर मागे घ्यायला हवाच आहे ना, कारण दुकान बंद करून तरी होणार आहे काय? लोक दुकान बंद करून काय करणार आहे? हाय त्या टायमावर उलट उन्हात आणायचं लोक लवकर येत नाहीत, गिऱ्हाईक येत नाहीत, सगळे संध्याकाळचं सुट्ट्या गिऱ्हाईक सुट्ट्या। बाकी लवकर बंद करून मग गिऱ्हाईकाचं आमच्या थोडं पोटावर नुकसान होतं। एकंदरीत आपण बघू शकतो की पुणे आयुक्तांकडून निर्णय दिला आहे की 10 वाजता सर्व आस्थापने असतील किंवा फुटपाथावरच्या ज्या खाऊ गल्ल्या असतील, पानटपऱ्या असतील यांना बंद करण्याचे आदेश दिले आहेत। मात्र यामुळे पुण्यातली गुन्हेगारी रोखणार आहे का, थांबणार आहे का असा प्रश्न खरं तर हे सर्व विक्रेते असतील किंवा दुकान चालक जे आहेत ते व्यक्त करतायत। त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या रोजगारावर कुठंतरी गदा येते, याच्यामुळे आमचंच मोठं नुकसान होत आहे असा प्रतिप्रश्न खरं तर हे पुणे पोलीस आयुक्तांना विचारतायत। खरंच आमची दुकानं बंद केल्याने ही गुन्हेगारी पुण्यातली थांबणार आहे का असा प्रश्न विचारतायत। दुसरीकडे मात्र सर्व 5 स्टार हॉटेल सुरू आहेत, मात्र आमच्याच दुकानाची शटर आम्ही का बंद करावीत असा प्रश्नही या सर्व विक्रेत्यांकडून उपस्थित केला जात आहे। कॅमेरामॅन अभय सोबत लक्ष्मण जाधव, ट्यून मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।